नमो नमः. अहं मधुरा. नारिकेल निरुपयोगी अस्ति. तिष्ठन्तु. एषः नारिकेलः केशानां कृते उत्तमः उपायः भवति. पश्यन्तु. अहम् एतानि वस्तूनि गृहीतवती. एषः निरुपयोगी नारिकेल, खराब झालेला नारळ आहे बरं का. ब्राह्मी, जपाकुसुमानि सन्ति, निंबपर्णानि, अरिष्टपर्णानि, मेथिका, भृङ्गराजपर्णानि सन्ति. पश्यन्तु. एतानि भृङ्गराजपर्णानि सन्ति. ही शाईची फळं आहेत. मला पण याचं संस्कृत नाव माहीत नाही. आम्ही याला शाईची फळं म्हणतो. एतेषां सर्वेषां वस्तूनाम् अहम् अधुना चूर्णं करोमि. चूर्णं कृत्वा आता मी हे वाटून घेणार मिक्सरमध्ये. आता हे मी मिक्सरमध्ये वाटलेलं आहे. अहं चूर्णं कृतवती. अधुना एतस्य रसः निष्कासयामि. मी हे मिक्सरमध्ये वाटलेलं आहे. आता याचा मी रस काढणार आणि हा रस आपल्या केसांना अगदी उत्तम टॉनिक आहे बरं का. चमकदार केसांसाठी आणि भरघोस केस येण्यासाठी हा खराब झालेला नारळ म्हणजे उत्तम उपाय आहे. आणि ह्या सगळ्या वनौषधी त्याच्यामध्ये टाकायच्या. बघा, अशा प्रकारे मी हा रस काढलेला आहे. हा खराब झालेला नारळ आपण ह्याचा अशा प्रकारे छान उपयोग करू शकतो. याच्यामध्ये मेथिका, निंबाला अरिष्ट पण म्हणतात, भृंगराज म्हणजे माका, ब्राह्मीला शारदा, सोमवल्ली अशी सुद्धा नावं आहेत. जपाकुसुमानी म्हणजे जास्वंदीची फुलं, ऊती नारिकेल म्हणजे खराब झालेला नारळ. अशा प्रकारे आपण ह्याचा सुंदर, भरघोस आणि चमकदार केसांसाठी छान उपयोग करत आहोत. तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमचे केस पण सुंदर झालेले आहेत की नाही. धन्यवाद.